समाजाचे भारतीय समाजाचे बांधव भगिनी सर्व कार्यकर्ते यांना मानाचा देव मला तर वेळ बराच झालेला आहे, मुलं सुद्धा खोळंबलेली आहे। आपण जसे आता सर बोलून गेले त्या ठिकाणी उपस्थित होते, भारतीय समाज जो गावात कसा बाहेर फेकला गेलेला आहे, त्याच्या मुलांना जोपर्यंत शिक्षण मिळत नाही, त्यांचं शिक्षण होत नाही, तोपर्यंत त्यांचा उत्कर्ष होणार नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो नारा आपल्याला दिला होता तो सर्वच समाजासाठी होता, केवळ एका समाजासाठी नव्हता। आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तमाम देशाचे महापुरुष आहेत, कुठल्या जाती धर्माचे नाही। त्यांनी भारतीय संविधानातून शिक्षेचा अधिकार दिला, मताचा अधिकार दिला। भारतीय संविधान लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच समाजाला एका भागात गुंतण्याचं जे काम मोठं काम केलं, त्याचा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करतो। स्वातंत्र्यात असताना अनेक महापुरुषांनी, अनेक क्रांतिकारकांनी या देशासाठी आपलं रक्त सांडलं, त्या रक्तातून नवीन क्रांती निर्माण झाली, भारतीय संविधान निर्माण झालं। आणि या देशातल्या तमाम लोकांना एकत्र करण्याचं काम, सोबत आणण्याचं काम, त्या देशाच्या प्रगतीत टाटा बिर्ला असेल किंवा एखादा संतोष पवार असेल, यांना सोबत जोडण्याचं काम, एका रांगेत आणण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताच्या अधिकाराने केलं। परंतु आपल्याला पारधी समाजाला, भाषापारधी समाज असेल, भटकाविमुक्त समाज असेल, हा पालावर राहतो, त्याला जेवणाची भांत असते, कामाची भांत असते, किंवा त्यांना गुन्हेगारी येतात, शिक्का त्यांच्यावर मारला गेलेला आहे। यापूर्वी कुठे काही झालं की पारध्यांची जी वस्ती असते, छोटी मोठी वस्ती असते, तिकडून ते शोधून आणायचे आणि जेलमध्ये बंद करायचे। पण आज स्वातंत्र्य इतकी वर्ष झाल्यानंतर देखील जर आपण अशा पुटक्या मुटक्याचे जर राहत असू तर तो आपला देखील दोष आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिलाय। शिक्षण जर घेतलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः शिकले, प्रचंड शिकले, त्यांच्या इतका विद्वान पुरुष या जगात नाही। कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे आणि त्यात लिहिलंय की देशातील सर्वात, जगातील सर्वात विद्वान पुरुष म्हणून सन्मानपूर्वक पुतळा कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांचा आहे। जगात बाबासाहेबांचं नाव आहे ते केवळ आणि केवळ शिक्षणामुळे। तर तुम्ही आपल्या पारधी समाजाचा, आपली जी लहान लहान मुलं आहे, आपण जरी शिकलो नसेल, आईबाप जरी शिकले नसतील, परंतु त्यांनी आपल्या मुलांना शिकवावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा। बाबासाहेब शिकले म्हणून पुढे गेले, बाबासाहेब देखील गरीब होते, त्यावेळेस शिक्षणाचा अधिकार देखील दिला नव्हता। वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकले, त्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, एकत्र पाणी पिण्याचा, एकत्र बसण्याचा अधिकार नव्हता, तरी देखील ते शिकले, जिद्दीने शिकले। तर आपल्या आईबाप जरी आपण निरक्षर असलो तरी आपल्या मुलाला, आपल्या मुलीला शिकवा। बाबासाहेबांकडे टायकोटमध्ये टायकोट घालून बाबासाहेब ठेवत होते, चांगलं राहायला शिकवा, मोठं करा, शिक्षण द्या। आम्ही गेल्या 10 वर्षापासून महामानव प्रतिष्ठान आणि एक वही एक पेन अभियानाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी गरजू मुलं आहेत, आदिवासी मुलं आहेत, अशा मुलांना शिक्षणाचा हातभार लावण्यासाठी वह्या, पेन, पुस्तकं, पेन्सिल, वेगवेगळे शैक्षणिक साहित्य देण्याचं काम मागील 10 वर्षापासून करतो। एक वही एक पेन अभियानाच्या अंतर्गत हे काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो। बाबासाहेबांची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, कोणत्याही महापुरुषांच्या जयंती असतील तर त्या जयंतीला हार, पेन, हार, फुलं, मेणबत्त्या, अगरबत्त्या लावण्यापेक्षा
त्या महापुरुषांना तर वह्या पेन पुस्तकं हे अर्पण करा. ही संकल्पना आपण मागील 10 वर्षापासून मांडलेली आहे आणि जमा झालेले साहित्य आहे. ते समाजातील गोरगरीब गरजू विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी, पाटील समाजातील माझे विद्यार्थी यांना वाटप करा. वाढदिवस असेल तुमचा, एखाद्या मोठ्या नेत्याचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी त्यांना देखील आपण आवाहन काय करतो किंवा तुम्ही मोठमोठे हार, 1000 रुपयाचा हार, 5000 रुपयाचा हार हे जे तुमचे समर्थक तुम्हाला देतात त्याऐवजी त्यांना सांगा 1000 रुपयाची वह्या पेन पुस्तकं मला आणून दे वाढदिवसाला. पुष्पगुच्छ नको, हार नको, मोठमोठाले होर्डिंग नको, त्याऐवजी वह्या पेन पुस्तकं, शालेय वस्तू तुम्ही मला द्या हे आपण आवाहन करतो. आणि या आव्हानाला अनेकांनी प्रतिसाद दिलेला आहे. अनेक पुढारी देखील आता आवाहन करतात की हार फुलं वगैरे नको, शैक्षणिक साहित्य मला द्या. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर एक पेन अभियानचा हा संकल्प पोहोचलेला आहे. या ठिकाणी देखील आपण आलो तर उशिरा माहिती मिळाली. आपले संतोष पवार आणि त्यांची सर्व टीम खरोखर वाकाने लोक काम करते. या ठिकाणी टेक्निकल सेंटर आमच्या साधारण सुरू केले, खूप चांगली गोष्ट आहे. इंडस्ट्री सुद्धा स्थापन करतायत. आपल्या मुलांना आपल्या पूर्वजांनी केलं, आपले पूर्वज आहेत आदिवासी पाटील समाज पूर्वज जी कामं करत होती तो आदर्श आपण घ्यायचा नाही. त्यावेळेस त्यांचं काही अडचणी असतील म्हणून ते त्या क्षेत्रामध्ये वळले असतील किंवा त्यांना चुकीचं जे लोक आहेत चुकीच्या लोकांनी चुकीचा मार्ग दाखवला असेल म्हणून त्या ठिकाणी वळले. परंतु आमचा पुढचा समाज आणि आम्ही त्या मार्गाने जाणार नाही. तो इतिहास आपल्याला विसरावा लागेल आणि नवा इतिहास घडवावा लागेल. त्याचमुळे त्या पाटील समाजामध्ये क्रांती होईल आणि त्या दुसरा बाबासाहेब निर्माण झाला पाहिजे, शिकून मोठा झाला पाहिजे. बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आपण चाललं तर आपण मोठे होऊ, आपल्या समाजाचा विकास होईल, आपला विकास होईल. याच्या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.